पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत आणि हे विमानतळ देशातलं सर्वात आधुनिक आणि पर्यावरणपूरक विमानतळांपैकी एक असणार आहे। टर्मिनल आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहेत आणि प्रवाशांना मेट्रो स्टेशनवर थेट चेक इन आणि दोन मार्गी सामान सुविधा यासारख्या अनेक वेगवेगळ्या सुविधांचा लाभ मिळणार आहे। अदानी समूह आणि सिडको यांनी मिळून हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलेलं आहे। नवी मुंबई विमानतळाचा हा फर्स्ट लुक लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करण्याची या विमानतळाची क्षमता आहे। आधुनिक प्रवासी टर्मिनल, हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली अत्याधुनिक आहे। इंडिगो, अकासा, एअर इंडिया सारख्या अनेक कंपन्या इथं सेवा सुरू करण्याच्या तयारीत देखील आहेत। वैशिष्ट्य आपण पाहतो आहोत या विमानतळाची। तंत्रज्ञानावर आधारित मोठी कार्गो सुविधा देखील या विमानतळावर उपलब्ध असेल। प्रगत प्रणाली, विश्रामगृह यांच्यासह विविध अत्याधुनिक गोष्टींचा या विमानतळामध्ये समावेश देखील असणार आहे। मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी देखील या एअरपोर्टवर उपलब्ध असणार आहे। कनेक्टिव्हिटीमध्ये एक्सप्रेसवे, मेट्रो, रेल्वे आणि जलवाहतूक सेवा यांचा देखील समावेश असेल। विमानतळाची वास्तुकला राष्ट्रीय फूल कमळ या फुलापासून प्रेरित आहे। ही काही वैशिष्ट्ये आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची, ज्या विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आता उद्घाटन होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।